आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फॉडे खूप खूप मनापासून स्वागत करते। आपल्याकडे आहेत ताज्या ताज्या पोपटी कलरच्या चांगल्या मस्त लांब अशा मिरच्या। चला भजी करूयात। त्याच्यासाठी मिरच्या चांगल्या धुवून घेतल्या, त्याचे देठ काढून घेऊयात, कारण कढईमध्ये एवढी मोठी मिरची देठासह बसणार नाही। आता या मिरच्या तशाही कमी तिखट असतात, पण मुलं देखील खाऊ शकतील मिरचीचे भजी। अशी आपण मिरचीचे भजी आज करूयात। त्याच्यासाठी ही मिरची देठ काढलेली या पद्धतीने कापून घ्यायची बरोबर मधोमध। आता मी सगळ्याच मिरच्या पटापट कापून घेते। चॉपिंग बोर्डवरती अशा ठेवून पटकन कापल्या जातात बरोबर मधोमध या पद्धतीने कापून घ्यायच्या, म्हणजे एका मिरचीचे 2 तुकडे करायचे बरोबर या पद्धतीने। आणि आता मिरच्या सगळ्या आपल्या कापून झाल्यात। याच्यामध्ये मीठ घालायचे आणि मीठ घालून चांगल्या चोळून घ्यायचं त्यांना। तुम्हाला हवं असेल तर बी जास्त असेल तर काढूही शकता। आता मीठ घालून मिरच्या बाजूला ठेवल्या, तोपर्यंत याच्यासाठी आपण बेसन पिठाचं मिश्रण बनवून घेऊ। तर बेसन पीठ घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे हिंग, खूप छान चव येते मिरचीच्या भजीला। आणि थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचा मस्त, आणि हळद घालायची आणि चवीनुसार मीठ। आता इथे जिऱ्याच्या ऐवजी मी जिरेपूड घातलेली आहे, जिरा देखील तुम्ही घालू शकता। एक छान अशी चव येते जिरे पावडरने, भाजलेली जिरे पावडर। पहिल्यांदा थोडं सुकस मिक्स करून घेतलं आणि मग थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण चांगलं भिजवून घ्यायचं आहे। आपली मिरची त्याच्यामध्ये बुडवल्यानंतर मिरचीला सगळ्या बाजूने पीठ लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे घट्ट पातळ ठेवायचं आहे। मिरची बुडवली तर पूर्ण पीठ खाली जायला नको, किंवा जास्त घट्टे नको आणि खूप पातळे नको। सोडा न घालता एकदम मस्त गोल गोल असं फिरून घ्यायचं बराच वेळ, 5-6 मिनिट। मस्त असं हे बॅटर फ्लफी होतं आणि भजी चांगला फुगतो। तर चला तेल तापलेलं आहे, मिरची टाकायची त्यावेळेस गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मस्त हा मिरचीचा एक तुकडा घ्यायचा आहे, म्हणजे अर्धी मिरची जी आपण केलेली या पद्धतीने अशी या पिठामध्ये बुडवायची छानशी, दोन्ही बाजूने चारही बाजूने छान अशी मस्त, आणि या पद्धतीने तेलामध्ये सोडून द्यायची। आपलं तेल जेवढं आहे त्याच्यामध्ये जेवढ्या मिरच्या सहज बसतील, आपल्याला पलटी करता येतील, मिरच्या देखील छान भाजल्या जातील, तळल्या जातील, तेवढ्याच एका वेळेस घालायच्या आहेत। आणि मंद ते मध्यम आचेवरच मिरचीचे भजी झटपट तयार होतात 1 मिनिटात मस्त, कारण तेल एकदम कडकडीत तापलेलं आहे। मस्त भजी तयार झालेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।